नासिक में महिला अत्याचार के मामले को लेकर सियासत तेज हो गई है। इस मुद्दे पर अब किसान कामगार पक्ष आक्रामक रूप ले रहा है। पार्टी की प्रवक्ता चित्रलेखा पाटिल ने महिला आयोग की अध्यक्षता रूपाली चाणक्य के इस्तीफे की मांग की है। सरकार पर गंभीर सवाल खड़े करते हुए उन्होंने कहा, हमारी मांग है कि इस पूरे प्रकरण की निष्पक्ष और पारदर्शी जांच हो और पीड़िता को जल्द से जल्द न्याय मिलना चाहिए। साथ ही नैतिक जिम्मेदारी लेते हुए चाणक्य जी को तुरंत इस्तीफा देना चाहिए, अन्यथा सरकार को उन्हें पद से हटाना चाहिए। आज आपण पाहिलं तर दर मिनिटाला महिलांविरोधात 2 गुन्हे दाखल होत आहेत आणि अशा वेळी रूपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांचे आपल्याला संबंध दिसतात क्रिमिनल अशोक खरात यांच्यासोबत। खरंच या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तातडीने त्यांची नैतिकता म्हणून रूपाली चाकणकरांची या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करते आणि या सरकारला विनंती करते की खरातांवर आणि चाकणकरांवर सगळ्या मामल्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यात स्वतः खूप वाईट वाटतं समजून की त्या स्वतः विश्वस्त आहेत त्यांच्या एका संस्थेच्या। तुम्ही इमॅजिन करा, महिला आयोगासारखी बॉडी जी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे, जी इतकी महत्त्वाचं त्या ठिकाणी त्याचं केंद्रस्थान आहे, अशा वेळी त्यांचे संबंध एका क्रिमिनल बरोबर, एका भोंदू बाबांबरोबर, त्यांच्या संस्थेबरोबर असणं ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आम्ही शेका पक्षाच्या वतीने तातडीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो।